लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशल चॅटच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत अंधेरीमधल्या पुढचं पाऊलमध्ये, जे आहे आपली अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि तिच्या बहिणीचं. आणि आज ना मी एक क्यूट कपल तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे लवकरच लग्न करतायत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी आहे आणि काय काय ट्विस्ट अँड टर्न्स घडले त्या पूर्ण त्यांच्या जर्नीमध्ये, हे सगळं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाऊया साक्षी आणि अथर्व सोबत पुढचं पाऊलमध्ये लंचला. या. आता आमचा जोडा अगदी तोंडात मारण्यासारखी जोडप्यांची इतर जोडप्यांची आमचे कचा 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 भांडण. मी रागात उठून मी गेले, हा पण रागात रागात उठून गेला आणि मग थोड्या वेळाने आमचा कचा 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 भांडण. 1 तासानंतर उपम्याची ऑर्डर दिली होती ना रे. आला असेल उपमा की तिची आजी तर प्रेमात होती प्रेमात. माझ्या. बाप रे. पुंडलिक पाहिजे बाई आपल्या घरी. इकडे फेकले तांदूळ, इकडे फेकले गहू. इकडे फेकले तांदूळ, इकडे फेकले गहू. अथर्व, लग्न झाल्यानंतर पाहू. लग्नानंतर काय पाहू? म्हणजे पाहू असंच in हा, general. पाहू एकमेकांना पाहू. हाय बघा फायनली फ्रेममध्ये कोण बसलंय, ज्यांची इंटरनेटवर सध्या जोरदार चर्चा आहे. खूप स्वागत दोघांचं, अथर्व आणि साक्षी. कसे आहात? सो मच. मस्त. राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार. आणि एवढं सगळा सोहळा साजरा करता त्याच्याबद्दल धन्यवाद. अरे आणि माझं हे पहिलं केळवण आहे. ओ माय गॉड. चलो आता इथून सुरुवात झाली आहे. म्हणजे हा. किती असे लाईन मध्ये आहेत आता? आहेत खूप आहेत भरपूर ना? आहेत. हो हो. पण डाएट म्हणजे केळवण आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी येतं. त्यात डाएट वगैरे सगळं करायचं असतं. तुमच्या दोघांचं कसं चालू आहे? तयारी कशी चालू आहे आणि डाएट वगैरे कसं चाललंय? माझं 9वं केळवण आहे, तर त्यामुळे मी अच्छा. माझ्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना वॉर्निंग दिली होती की मी 31 डिसेंबर नंतर केळवणाला येणार नाही, कारण मला डाएट फॉलो करायचं आहे. तर हे फक्त 31 नंतरचं आपलं एकमेव स्पेशल केळवण आहे, जे माझं लास्ट असेल. ओके. आणि डाएट प्रयत्न चाललाय, म्हणजे मी डाएट करतोय, डाएट मला करायला तयार नाही असं. पण ना अथर्व मला खूप सॉर्टेड वाटतंय. म्हणजे त्याचं सगळं गेस्टना तो काय कसं वेलकम करणार आहे सगळं डिसाईड झालेलं आहे. हो, म्हणजे गेस्ट ना फक्त घरी जाऊन प्लीज चला ना माझ्या लग्नाला, एवढं बाकी आहे. फक्त प्लीज मी कडेवर येऊन जातो तुम्हाला, बस एवढंच. पॅम्पर सगळं लोकांसाठी आहे, त्याचं माझ्यासाठी नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्यासाठी लोक इतक्या लांबून येतात, तर हॉस्पिटॅलिटी आपण थोडी तेवढी द्यायला पाहिजे. बाकी हिच्यावर तर काय आहेच आहे, हीच आहे बायको. आता काय पण मला आठवत आहे की पहिल्यांदा जेव्हा मी रिव्हील केलं होतं की साक्षी लग्न करते आणि सेटवर गेल्यावर मला जेव्हा हिने सांगितलं की अथर्व कर्वे आणि मी लग्न करतोय, तिचं एक्सपेक्टेड होतं की मी काहीतरी रिॲक्ट करावं, पण मी काहीच रिॲक्ट नाही केलं. सो आपण आता तुम्हीच प्रेक्षकांना सांगा की किती जुनं आहे रिलेशनशिप आणि विठू माऊलीच्या सेटवर कशी सुरुवात झाली होती प्रेमाची. सांगा. तर ही गोष्ट आहे इसवी सन पूर्व पुंडलिकाच्या काळातली. तेच बोलणार होती. तर तर ही गोष्ट आहे 2018ची, जेव्हा मी नुकतीच मुंबईला आले होते. माझी पहिली सिरियल विठू माऊली. याआधी वन डे टुडे पण नव्हतं केलं मी, सो मला फार एक्सपिरियन्स नव्हता की काय असतं काय नाही. सो तिथे माझी पहिली म्हणजे 2-3 ऑडिशन्स दिले होते, म्हणजे 3री-4थी ऑडिशन्स असेल मुंबईत आल्यानंतरची. तिथे एक मुलगा होता ज्याचं कास्टिंग झालं होतं. सो तो हा होता आणि त्याने मला खूप ॲटिट्यूड दिला. जेवण आलेलं आहे, हो. आपण वा, वा, करूया. वा. अनुजाच जेवण घेऊन आलेली आहे. थँक्यू सो मच. वाह, काय कमाल. ह्या. मोदक बघ. मोदक, भाकरी. अगं डाएटचं बोललीस आठवतंय ना? आता. वा, मी काय म्हणते, पण हे सगळं हेल्दी आहे. हे सगळं हेल्दी आहे हो, obviously. ऑफकोर्स. आणि पुढचं पाऊलमध्ये तर स्पेशली त्यालाच ओळखलं जातं की एकदम ऑथेंटिक घरचं जेवण जेवल्याचा फील. बेस्ट. राईट. आणि मला इथे यायचंच होतं, तर थँक्यू सो मच राजश्री मराठी, तुम्ही मला इथे दिलं. बरं, मी काय म्हणते आपण इंटरव्ह्यू नंतर स्टोरीमध्ये खंड जरा आला आपला, पण वा. हा खंड मला आवडलाय. येस. मला असं वाटतं ना की जेवण थंड व्हायच्या आधी एकमेकांना एक घास भरवा बापरे. आणि सुरुवात करूया आणि मग आपण कंटिन्यू करू लव्ह स्टोरी. बर. ठीक है ना? ही शेव भाजी आहे आणि ही कुठली भाजी आहे? तुला कुठल्या भाजीचा घास हवा? मला मोदकाचं. पहिलेच मला तो इतका टेम्प्ट सुरुवात होतोय. बघा. ठीक आहे. त्यात अर्धा. क्या बात आहे, मोमेंट आहे गाईज. वा वा. वा, नाईस. वाह, सुरुवात गोडाने झाली. सुरुवात गोडाने झाली. मला शेव भाजी दे. हे याच्यामध्ये मिक्स कर. हा.
बरं शेवभाजी आमच्या विदर्भात पण असते बरं. हो विदर्भातली आहे मग. म्हणूनच ती शेवभाजी आज मेन्यू मध्ये ठेवली आपण. अहो क्या बात आहे. वा पुण्याचा उकडीचा मोदक हा करेक्ट करेक्ट है ना. तिखट आणि Best. येस कसं आहे नाही. कमाल. सो येस कंटिन्यू. स्टोरी कंटिन्यू करतो. हा. मी तो आणि तो जरा. एकच मिनिट हा जरा शेवभाजी बघते. वा बहार. तर काय झालं होतं, एक मुलगा होता तिथे जो मला फारच ॲटिट्यूड दाखवतो. तर मग मला हा कळलं की ओके याला कुठेतरी बघितलंय मी. हा बरं माझ्याकडे एक कम्प्युटर होता, त्यात हरिश्चंद्राची फॅक्टरी हा असायचाच आणि मी ते बघायचे, कारण ऑफकोर्स या इंडस्ट्रीतलं असल्यामुळे Yes. हरिश्चंद्राची फॅक्टरी कोणी सोडला असेल बघितला असं नाही असं मला कोणी वाटत नाहीये. असतं. Correct. सो मी बघितला होता. मग त्यानंतर मला असं कळलं की अच्छा ओ हा तो सारे गमपो एकापेक्षा एक वगैरे केलेला मुलगा आहे आणि हा अगदी असा वगैरे. आणि याच्याही मला माझ्याशी बोलत वगैरे होती, त्याचे दाखवते की हे बघ असे फोटोज वगैरे माझा मुलगा. आई जरा फोन दे असं वगैरे करून हा आला आणि निघून गेला. बरं मी त्या अटायरमध्ये होते, कुसुमच्या अटायरमध्ये, माझी लुक टेस्ट होती. म्हणलं हा काय हाय नाही बाय नाही काहीच नाही. मला झालं की चल चल. आणि ऑडिशनला जवळजवळ 12-13 मुली आल्या होत्या. तर 12-13 मुलींपैकी याला मी अजिबातच नव्हते आवडले की ही नकोच व्हायला कास्ट. हा कारण तू तू तुझं वर्जन सांग. माझं वर्जन वेगळं आहे पण ठीक आहे. आता काय माझं वर्जन असं आहे की मी लॉक झालो होतो आणि एक दिवस असा होता की फक्त माझी आणि माझ्या बायकोची लुक टेस्ट होती. मी सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्येक मुलीबरोबर एकच सीन करतोय. सीन तोच, मी तोच, कॅमेरा तोच, सगळं तेच, मुलगी बदलते. आणि अशी ही 12वी मुलगी होती रात्री 10 वाजता. तर माझं काय झालं असेल पेशन्स लेवल विचार. तर त्यामुळे मला असं झालं पटपट संपा आणि घरी निघा आता, पटकन पुण्याला जाणार होतो. पण त्याला तरी मी नव्हतेच आवडले. आणि आमच्या डिस्कशन चालू होतं मेकअप दादा, प्रोडक्शन टीम वगैरे, की असं आता मी डिसिजन घेणारा तर मी कोणीच नाही तिथे. माझंच सिलेक्शन झालं हेच माझं नशीब होतं. पण आमचं डिस्कशन चालू होतं की ही मुलगी जाईल कदाचित माझ्याबरोबर किंवा भक्त वाटेल विठ्ठलाची वगैरे असं. तर ही मला नव्हती वाटली की बाबा नाही जाणार कदाचित असं. पण आता हीच झाली, त्याला आता आपण काय Excuse me? करू. स्वर्गात बांधलेली गाठ वगैरे टाइप्स. आणि आमचा एपिसोडची सुरुवातच लग्नापासून झाली. आणि याला कोणीतरी भलतीच मुलगी एक आवडली होती जी त्याला वाटलं Role साठी. परफेक्ट कुसुम म्हणून जाईल वगैरे. स्पेसिफाय हा रोल साठी आता आपल्याला काय माहिती म्हणा. माझी आई होती ऑडिशनला. तर हा तिच्याशी बोलतो की तुझं ना डन होईल कदाचित, तूच डन आहे वगैरे. आणि माझी ऑडिशन झाल्यानंतर आणि हा म्हटलं एकदा रिहर्सल नाही करू चल खूप वेळ झाला. इतका ऍटिट्यूड वगैरे तू म्हणजे असं सांगतेस असं काय. चल चल तो गेम असतो ना आपण कानात सांगतो प्रत्येकाच्या आणि मग शेवटी येईपर्यंत ते वेगळंच काहीतरी रूमर्स असतात. नाही बरं एवढा ऍटिट्यूड दाखवला. हिला जाताना मीच ओबेरॉय मॉल पर्यंत सोडलं होतं तो गाडी. नाही बोलला. आई त्याची म्हणाली. आई बोलली की अरे एकट्या मुली कशा जातील. हा चालेल. आणि हा फ्रंट सीटवर असा फोन बिन घेऊन बसलेला की हा तुला कुठे सोडायचंय वगैरे असा बेस लावून असतो ना आवाज तो. पण साक्षी इतकं सगळं होऊन पण तुझ्या तालावर तो आता नाचतोय ह्याचं तुला सॅटिस्फॅक्शन वाटतंय ना. अगं है ना? तू तोच बदला बदलाय बदला तू घेते ती. बदलाय तो. प्रेम वगैरे सगळं बदला मेन आहे रिवेंज. आता बघ मी काय करते. मला ऍटिट्यूड दाखवला ना आता माझ्याच मागे मागे फिर. बदलाय तो. सो त्यामुळे अशी झाली आमची सुरुवात. पण किती फिल्मी वाटतं ऐकायला की पहिला सीन लग्नापासून सुरू झाला, त्यात 12 मुलींपैकी तुझं कास्टिंग होणं, तुमची मैत्री होणं, त्यानंतर कट टू 7 वर्ष त्या सिरियल दरम्यान तुम्ही डेटिंग सुरू केलं. कसं म्हणजे ये नफरत से प्यार में कैसे बदला. नफरत नव्हती पण एकदा when she got सिलेक्टेड मग मला असं झालं की हा मुलगी चांगली आहे. आणि तिचं पहिलं इम्प्रेशन थोडंसं असं खूप लाऊड पर्सनॅलिटीचं किंवा असं आहे, जे मी आहे ओव्हर एक्स्ट्रोवर्ट आणि मी ओव्हर इंट्रोवर्ट आहे. तर ते अपोजिट अट्रॅक्ट्स मध्ये ते झालं असावं. आणि तिला जेव्हा तुम्ही खरं ओळखाल तेव्हा ती स्वभावाने खूप चांगली आहे आणि ऍक्ट्रेस पण खूप चांगली आहे. त्यामुळे मला ते जास्त असं वाटतं की हे मी मान्य करते. पण सगळेच मान्य करतात, तुझे फॅन्सही आहेत जे कमेंट करतील. पण तू करेक्ट म्हणालास की ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट. पण मेन गोष्ट म्हणजे तो इरिटेट नाही होत आणि तो तुला समजून घेतोय प्रत्येक गोष्ट. तू आहेस तशी आहेस राईट. आणि तुला एक सांगू, तो मला चेंज करायला गेला नाही आजपर्यंत. त्याचं म्हणजे तू जशी आहे तशी अजून 10 वर्षांनी अशीच राहा. म्हणजे मला तुला सांभाळू दे. मी त्याच्यासोबत असले
की मी डोकं गहाण ठेवते. कुठे जायचं असेल तर प्लॅनिंग बिनिंग सगळं तो, गाडी तो चालवणार सगळं. मी आपली झोपलेली असते. त्यामुळे तू कर जे काय. आणि माझं चिडचिड केव्हा होते जेव्हा मी कोणासोबत तरी जाते आणि मग मला सगळं करायला लागतं. माझं सर्व बरं. आता माझ्या या ड्रेसची बॉर्डर जरी निघाली असेल तरी माझा पहिला फोन, अथर्व मी काय करू? अरे मी काय करू त्याच्यात? तो माझा पहिला फोन याला असतो. कारण आमचं आता असं झालंय की आता मैत्री आता 7 वर्षापासून लहानाचे मोठे एकत्र झालं असल्यामुळे तर सगळंच माहिती आहे. किंवा आता मुंबईत एकटे राहिल्यामुळे याला मी आणि मला हाच आहे. सो दवाखानापासून सगळं 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 एकमेकांचं आम्हालाच करतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनाही असं होतं की आता आता काय करू मी? आता मी काय करू? मी आता इथे पुण्यात बसले, मी काय करू इथून? सो कम्फर्ट झोन आणि माझा बेस्ट फ्रेंड मैत्री आहे, मुळात मैत्री आहे. येस, वाईब. वाईब मॅच. पण सुरुवात कोणी केली होती अप्रोच करायला? पहिलं अप्रोच कोणी केलं होतं? तसं मीच केलं असं म्हणावं लागेल. म्हणजे प्रपोज कसं केलं हे सांगू शकतो मी. ही काहीतरी कसल्या तरी सुट्ट्या होत्या हिला 4 दिवस आणि ही माझी एक्झाम होती आणि ही गेली होती यवतमाळला. ती फ्लाईटने जायची नागपूरपर्यंत, तिथून यवतमाळला. आणि आल्यानंतर तोपर्यंत आमची मैत्री आणि थोडं प्रेम असं वाटत होतं एकमेकांप्रती, पण असं काही क्लिअर झालं नव्हतं की आपण रिलेशनशिप मध्ये आहोत किंवा काय. आणि जेव्हा ती परत आली एअरपोर्टवरून तेव्हा मी तिथे तिला रिसीव्ह करायला गेलो मुंबईच्या T2 वर आपल्या. आणि तेव्हा मी शूट संपवून खूप धावपळीत गेलो, त्यामुळे मी खूप काही प्लॅन नाही करू शकलो. पण एक बुके आणि एक चॉकलेट असं घेऊन मी तिथे जाऊन उभा होतो आणि तिला माहिती नव्हतं मी येतोय. सो तिथे सी गेटमधनं, मला अजूनही आठवतं, सी मधून बाहेर आली आणि मी समोर होतो. मग तिला आनंद झाला, तिला वाटलं जस्ट रिसीव्ह करायला आलाय. मग मी तिथेच बसलो, सबवे मध्ये बसलो होतो, बर्गर किंग मध्ये. तेव्हा मी तिला विचारलं, म्हटलं असं असं आहे, आता आपण एवढं ओळखतोय तर आवडतेस तुम्हाला, आता काय? मला वाटलं विचार करेल, भाव वगैरे करेल, काही नाही. त्याने लगेच माझ्याही मनात होतच ग, त्यामुळे मी लगेच हो बोलून टाकलं. आणि त्यानंतर मग याने दुसऱ्याच दिवशी आईला सांगितलं. माझं एक आहे, मी एकुलता एक आहे आईबाबांसाठी आणि ते दोघं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट तर आहेच, पण एक मैत्री लेवलचं पण आमचं नातं आहे आणि आदरयुक्त त्यांची भीती पण आहे. तर त्यामुळे रिलेशनशिप सारखी गोष्ट सुद्धा मी त्यांच्यापासून कधी फारशी लपवाविषयी मला वाटली नाही. आणि ही पण आवडलीच होती त्यांनाही. म्हणजे फक्त हिच्या घरी सांगायला थोडा हिने वेळ लावला. म्हणजे ही जरा सांगितलं नाहीच तिने ऍक्च्युली, ते कळलं. ओके. काय झालं होतं किस्सा की ना, हे आपण प्रत्येक जण याच्यातून गेलेलं असतं, कळतं. तर किस्सा झाला होता की मी ना रिक्षातनं जात होते, माझा फोन पडला खाली आणि त्याच्यावरनं काहीतरी टेम्पो का काहीतरी गेला, तो पूर्ण फुटला. त्यातला जो डेटा. ट्रॅजेडी तुझ्या बरोबरच कशा होतात साक्षी? माहिती नाही. ठीक आहे. तर तो डेटा वगैरे तसाच त्यात, आणि माझा फोन फुटला, सगळंच गेलं असेल त्यातलं. नाही, ते तसंच असतं आतमध्ये. त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी माझी आई आली होती आणि आमची शेतीवाडी आहे मोठी. सो आमच्याकडे गडी असतात, त्यांना आम्हाला फोन द्यायला लागतात की शेतावर काय चाललंय आम्हाला फोन करून सांग असं. तर आई म्हणाली की गडी माणसं आहेत घरी, मी याला 1-2 हजारात रिपेअर करते आणि त्याला देते वापरायला. तोपर्यंत मी नवीन फोन वगैरे घेतला होता आणि मी देऊन टाकला फोन. घरी जाऊन आईने रिपेअर केला, सगळा जो डेटा होता तसाच तसा. आणि माझा आणि अथर्वचा एक हार्ट नावाचं पोस्ट, म्हणजे एक हे होता, फोल्डर होता, फोल्डर. अथर्व, हार्ट, साक्षी, आणि त्याच्यात आमचे सगळे फोटो, जे खोटं बोलून आपण मरीन ड्राईव्ह, फिल्म्स आणि सगळं जे रात्री आई झोपले मी, ठीक आहे नंतर करते, हे करून जे आम्ही मरीन ड्राईव्हला, ते सगळे फोटोज त्यात. आमचा तसं असायला पाहिजे होतं फक्त सिरियलच्या सेट पुरतं की एखादा डिनरला गेलो, फक्त एवढंच ना. पण त्याच्यावरचे रोजचे तारीख आणि अँड्रॉइड मध्ये तारीख पासून वेळ किती काय सगळं, रात्री 2:30 रात्री 3 असे मरीन ड्राईव्हला, बँडस्टँडला असे सगळे फोटो सीसीडी मधले. आणि मग त्यानंतर आईनी बघितलं, माझ्या बहिणीचा मला कॉल आला. तर म्हणलं हा बोल ना. अगं तुझं आणि अथर्वचं चालेल. म्हणलं अगं कितीदा सांगू, माझी बहीण आणि माझी आई विचारायची की तुझं आणि याचं सुरू आहे का. आता मी म्हटलं तुझं त्याचं सुरू आहे का. म्हटलं अगं कितीदा सांगू नाही आहे म्हणून. अगं तुझं आणि अथर्वचं ते फोल्डर होतं ना, ते आईनी बघितलं. मी जे पॅनिक झाले की अरे बापरे आता काय. मग मी आईचे ना 3-4 फोन कट केले. म्हटलं नाही मी उचलू शकत वगैरे. मग तर म्हणलं तू शांत बस, मी बोलतो. म्हटलं तू तर बोलूच नको. म्हटलं आता काही खरं नाही, आता डायरेक्ट यवतमाळ
मी आईचा फोन घेतला, म्हणलं आई मी नाही त्याच्यासोबत राहणार, मी सगळं सोडते आणि मी येते यवतमाळला. आई म्हणते 1 मिनिट तो थांब, मी तुला कुठे काय बोलते. ती म्हणलं नाही नाही, मी म्हणलं मी नाही राहत, मी संबंध तोडते त्याच्याशी, मी नाही राहणार तो अथर्व करू सोबत वगैरे. असं तसं झालं. आणि मग आई म्हणाली अथर्व आहे का तिथे. मग ह्यांचं आणि याचं आणि तिचं बोलणं झालं. आणि या दोघांचं म्हणजे जवळजवळ जन्माजन्मांतरीचं नातं असल्यावर काही दोघं बोलायला लागले. आणि मी असं झालं, मी करून रडते टेबलवर. आम्ही असं डिनर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये गेलो की गप्पा म्हणजे बोलताही येईल या बाबतीत, हे सगळं प्रकरणाबाबतीत. आणि मी रडते आणि मी म्हणते मला आई आपण का रडतोय, या दोघांचं जुळलंय, आपण का रडतोय याचं. तर या दोघांचं जुळलं आणि मग ते जुळलं ते मग ते accept आणि तिच्या आईला आजीला सगळ्यांचं म्हणजे आता मला कळतंय त्यांचं विठू माऊलीचे 2-4 एपिसोड झाल्यावरच मागे लागले होते की हाच मुलगा बघ म्हणून, हा चांगला आहे. तिची आजी तर प्रेमात होती माझ्या. बाप रे. पुंडलिक पाहिजे बाई आपल्या घरी. हो, माझ्या आजीचं म्हणजे आत्तापर्यंत मी तिकडे फार सांगितलं नव्हतं, कारण जरा प्रायव्हसी मी हे केली होती की उगाच सांगून ठेवलं आणि नंतर ते जर करेक्ट तुटलं तर मग ते सगळीकडे चर्चा आणि मग ते आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होतो. सो मी सांगितलं नव्हतं. तो पुंडलिक आहे का गं, त्याचं लग्न बिग्न झालं का. मी म्हटलं नाही आजी. मग तू विचार ना त्याला. म्हणलं मी कसं विचारू, तर तिचं हेच होतं की मला जावाई पुंडलिकच पाहिजे. सो त्यामुळे तिच्या मनासारखं आणि सगळ्यांच्याच मनासारखं झालं. अथर्व सगळ्यांना तो दिसतो जरा गोंडस, तो कसा आहे मला माहिती, म्हणजे तो त्याची फक्त चांगला हाईट बदलली आहे, बाकी तो आहे तसं. हा आहे तसंच आहे, गोंडस आहे तो. तर त्यामुळे तो आवडण्यासारखा आहे. हो अगदी. So त्यामुळे मला आवडलं. हा पण आता तुमच्या स्टोरीमध्ये ना खरंच एक साईड दुसरी साईड अशी आहे. आता मला सांग, फोनवर तिची आई तुला काय बोललेली तेव्हा. तिची आई म्हणजे तिची आई आणि मी तिच्याबद्दल गॉसिप्स करत असतो. माझी आई हो, माझ्या आईला भयंकर आवडतं. म्हणजे मी त्यांना आता जर सांगितलं की हिची काहीतरी खूप मोठी चूक झाली तर माझ्यावर आरामात विश्वास ठेवते, कारण त्यांना माहिती आहे त्यांची मुलगी कशी आहे. त्याच्यामुळे मी काकू बघा नाही उगाच रडत बसली आहे समोर. आता आहोत आम्ही रिलेशनशिपमध्ये, आम्ही काय लहान होत का, आम्ही दोघंही 18+ आहोत वगैरे. तिच्या आईला एक सवय ती हो ना खूप म्हणतात काकू, त्या विदर्भातली भाषा. हो ना साक्षीला सांग ना मग, त्यात काय झालं ना मग. आणि हा चिडवतो माझ्या, चिडवत वगैरे काही नाही मी त्यांना. काय मग काय म्हणते, हो ना हो ना हो ना हो ना सांग ना मग, काही नाही हरकत नाही ना आणि मला. हसतो. माझी आई बोलत साक्षीच्या बाबांना पण सांगते ना मी, आवडेलच ना तुझ्या आई बाबांशी एकदा बोलू ना. सॉर्टेड. आम्ही गप्पा मारत बसलो. आणि मला वाटतं माझे बाबा जगातले सर्वात चांगले देव माणूस आहे तो खरंच. ते इतके शांत आहेत, एक तर ते शेती करतात त्यामुळे, पण ते टेक्निकली खूप ऍडव्हान्स्ड आहेत. म्हणजे आमच्या शेतात CCTV वगैरे. हा तर ही आणि शेंडेफळे घरातलं, त्याच्यामुळे ही सगळ्यात लहान असल्यामुळे आमची जॉईंट फॅमिली आहे. आणि ते बाबा बिचारे काहीच बोलत नाहीत मुली समोर, तर ती अशी हट्ट करणं बिरणं तिचं सतत चालू असतं. त्यामुळे म्हणजे आपण तसंच आहे. हा याचा वय विचार किती आहे, 60 वर्ष. मी 2 मिनिटं घाबरले. विकिपीडियाने चुकीचं सांगितलं का. हा 60 वर्षांचा. माझं ऍक्च्युअली माझ्या मित्रांपेक्षा त्यांच्या आई वडिलांबरोबर जास्त पडतं. करेक्ट. आता लहानपणापासून भूमिकाही तशाच केल्या, बालगंधर्व काय, दादासाहेबांचा मुलगा काय, बाबासाहेब आंबेडकर वगैरे. तर त्यामुळे ते भूमिकेतली असेल. अगं मला ना काय व्हायचं म्हणजे त्या सेटवर हा 18 वर्षांचा, बाकी सगळे आपले असे 8 वर्ष असा वगैरे दादा. याच्यात काय प्रॉब्लेम, हा असा का असेल. म्हणजे मला असं वाटतं की इतका मॅच्युअर, इतकं हे म्हणजे एक 40, 45, 50 पण माणसं होते. शेखर फडके, माधवी सोमण पण ते पण आपले हा हो माझं इतकं मॅच्युअर काय. स्टँडअप कॉमेडीमध्ये टर्न होतो आजचा इंटरव्ह्यू. मजा येते मला. पण आहे ना असं पण असू शकतं की तिने खूप लहान वयातले कॅरेक्टर्स केले होते. ते इतकं बसलं त्याच्या अंगामध्ये की तो तसाच मॅच्युअर वागतो आता पण. आणि मॅच्युअर म्हणजे माझं म्हणणं की बाकी तर मी टाइमपास करतो, बाकी पार्टी करताना मित्रांबरोबर मी वेगळाच असतो, पण कामाच्या ठिकाणी मला थोडं ते मेंटेन. हो हा आणि खूप शांत. म्हणजे तू सेटवर आलीस, तू माझा दंगा बघितलाय. मी सेटवर एका जागेवर नाही थांबू शकत. माझं इकडनं तिकडे मला डिरेक्टर म्हणतो तू मांजरी सारखी फिरत असते इकडनं तिकडे, मी एका जागेवर नाही. आणि ह्या सेटवर हे कोणाला कळत पण नाही. म्हणजे तो जेव्हा आंबेडकर करायचा ना, लोकांना कळलं 1 वर्षानंतर अच्छा हा बोलतो, हा सेटवर बोलतो.
आपलं सीन त्याचा करावं, shot मेकअप द्यायचा. रूम मध्ये जावं, झोपावं थोडा वेळ असेल. ते पण ऑल्सो बाबासाहेब आंबेडकरांचं ते Exactly. तसं ती ऑरा असतो responsibility खूप सेटवर होती अगं. की आपण काही वागलो, कोणी व्हिडिओ काढला Correct, व्हायरल झाला correct, तर correct. किती Absolutely. रिस्क असतं. आणि आपले पहिले ऑडियन्स हेच लोक असतात सगळे, आपले लाईट दादा, स्पॉट दादा. सो त्यांनी जर आपलं काम त्यांना पटलं नाही तर मग ते लोकांना पण कसं मी त्या लुगड्यात पण उड्या मारायचे म्हणजे. मला फडके, शेखर फडके आहेत ना ते, असं मी अशी चालत चालत जायचे, म्हणायचे बाई, किंवा मी अशी जायचे. आणि आम्हाला चिडवायचा, हा माझा बायको कुसुम. हा माझा बायको कुसुम. टायटल आहे हा माझा आणि बायको. आता आमचा जोडा अगदी तोंडात मारण्यासारखं. इतर जोडप्यांच्या इतर जोडप्यांच्या तो पडला. आई गं. खरंच अगं स्टँडअप कॉमेडी. खूप मजा येते मला आणि प्रेक्षक एन्जॉय करणार आहेत हा इंटरव्ह्यू. आणि हे वाक्य तुला खोटं वाटेल, परवाच आम्ही सचिन सरांच्या घरी जाऊन आलो, सचिन पडगावकर, तिथेही मी बोललो. त्यांच्या आणि समोर त्यांची रिॲक्शन त्यांचे ते म्हणाल, तिथे अर्धच बोललो, जोडा तोंडात ते म्हणाले इतर जोडप्यांच्यामुळे. हो. पण तू म्हणालीस की तू आधी ऍक्टिंग केलं नव्हतंस. तुझी पहिलीच मालिका विठू माऊली. कट्टू अथर्वने खूप आधीपासून काम केलं. तर कुठेतरी फ्रेंडशिपमध्ये ते प्रेशर नाही जाणवत की आपण कोण आपला फ्रेंड आहे की, पण रिलेशनशिपमध्ये ते असं वाटू शकतं की अथर्वने खूप काम केलं, त्या मनाने मी खूप ज्युनियर आहे त्याला. नाही, मी ते pressure- कधी त्याला जाणवूच दिलं नाही की मी तुझ्यापेक्षा ज्युनियर आहे किंवा तू जास्त काम केलं. हे खरं आहे की नाही? खरंय. हा, माझा माज वेगळाच. मी परवा आले यवतमाळवरनं, पण माझा माज वेगळा. मी तुझ्यापेक्षा चांगलं काम केलं किंवा मी तुझ्यापेक्षा जास्त काम, मी हे जाणवूच दिलं नाही त्याला कधी. ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी होती. पण मला हे सांगायला आवडेल की तो ना को ऍक्टर म्हणून खूप चांगला आहे. त्यांनी मला खूप सांभाळून, ऍक्च्युली मी त्यामुळे प्रेमात पडले त्याच्या, कारण की तो खूप सांभाळून. अदरवाईज मला लोक त्रास द्यायचे असं नाही, पण जेव्हा असतं ना, आणि हे आता होतं आम्हाला, म्हणजे एखादं वाक्य येत नाही, 4 टेक केल्यानंतर असं होतं की अरे बस रे, चल ना लवकर, कारण की आम्हाला घरी जायचं असतं, असं होतंच नॅचरली. बट हा असं होईल, साक्षी करशील. हा एकमेव सेटवर होता जो माझी रडगणी ऐकून घ्यायचा की अगं अरे बघ ना, असं बोलतोय. माझा ऍक्च्युली हा पहिले बेस्ट फ्रेंड झाला, मग आमचं सगळं रिलेशनशिप आणि हे सगळं सुरू झालं. त्यामुळे हा खूप चांगला को आर्टिस्ट आहे. आणि हा समोरच्याला कन्फ्यूज करणं किंवा एखाद्या वाक्यावर अडलं तर चल आपण अजून छान करू किंवा अजून हे करू. आणि मी चांगली को आर्टिस्ट आहे की नाही, हा तो सांगेल. नाही, आता ते ती विचारलं. चांगली को आर्टिस्ट आहे ती. म्हणजे हा रक्तबिक्त काढते रक्तबिक्त काढते, नखबिख मारते. काय म्हणजे आमची फक्त मैत्री होती, रिलेशन वगैरे मध्ये असतो तरी हरकत नव्हती. एक XYZ डिरेक्टर होते आमच्या शो मध्ये, त्यांचं नाव मी आता नाही घेणार. तर ती नवीन होती आणि तिचा मराठी भाषेचा पण थोडा प्रॉब्लेम होता, कारण विदर्भातला ऍक्सेंट मी जाऊन येते. आणि ते म्हणजे पौराणिक आपलं एकदम प्रॉपर. तर तिला तो, आणि मी पुण्याचा असल्यामुळे लहानपणापासून माझं डिक्शन बरं होतं, तर मी तिला हेल्प करायचो. तर ते डिरेक्टर असे रात्रीचे काहीतरी 10:30 वगैरे वाजले होते आणि पॅकअप करून निघायची घाई होती, आणि आमचा असा हातात हात घेऊन असा सीन होता, नदीच्या किनारी असं काहीतरी गेलं वगैरे. आणि ही एकदा चुकली, दोनदा चुकली, मग ते चल ना कर ना यार, काय लावलं यार वगैरे, असा तो माणूस खूप पॅनिक झाला. आणि तो तिकडे जसा जसा पॅनिक होत होता, ही हातात हात पकडलेला असताना इकडे नख मला मारत होती प्रत्येक टेक मध्ये. आणि शेवटी तो टेक ओके झाल्यानंतर मी काढलं तर पूर्ण लाल लाल निशाण होते माझ्या हातावर. पण मी तेव्हा काहीच, आणि ते नंतर तिला कळलं की आपण एवढं केलं ह्याला म्हणून. बाप रे, हे मी बाकीच्या कोणासोबत केलं नाही ना याच्यासोबत. पण मलाही ते चुकीचं वाटतं की आपण एखाद्या नवीन कलाकाराला आपल्या, आणि तो शेवटी प्रॉडक्ट चांगला करायचा असतो आपल्याला. माझं काम चांगलं का हिचं का दिग्दर्शकाचं, याच्याशी काहीच हे नसतं. प्रॉडक्ट चांगला करायचं. मे बी त्या प्रेशर मध्ये कधी कधी काम आपल्याकडनं होत नाहीच होत. पण प्रेशर मध्ये काम कधीच नाही होत. म्हणजे तुला आता इथे बसून म्हणा आतिशा काम कर, बोल की तुझं काय बोलू. जितकं चिल वातावरण तुम्ही ठेवता तितकं छान काम निघतं, असं म्हणजे मला वाटतं. येस. आणि तेव्हापासून ही सुरुवात झाली होती, पण त्याची भनक कोणालाही नव्हती आतापर्यंत, गेल्या जवळच्या जवळच्या मित्रांना होती. बट अदरवाईज फार नाही, आम्ही सोशल मीडियावर फार नाही टाकलो. कारण की काय होतं, जर टाकलं आणि ते बाय चान्स नाही वर्कआउट झालं, किंवा शेवटी हे रिलेशनशिप आहे, तर नाही वर्कआउट झालं किंवा काय झालं तर ते ना खूप वर्स्ट होत जातात गोष्टी. की
मग 4 लोक मला विचारणार, समजा मी मूव्ह ऑन होण्याच्या फेजमध्ये असेल, 4 लोक मला येऊन विचारणार काय गं, तुमचं ठीक आहे ना. भले ते चांगल्याच आणि विचारत असतात असं नाही, पण मला परत त्याचा त्रास होणार. मग मी तेवढ्यापुरतं हो मी ओके, मी घरी जाऊन त्याचा विचार कर, का स्वतःला त्रास करून घ्यायचा. सो मग म्हणून आम्ही आत्तापर्यंत लपवून ठेवलं. आणि असं झालं की आम्ही एंगेजमेंट पण न करण्याचा डिसिजन घेतला, की एंगेजमेंट पण नाही करायची, डिरेक्टली लग्न. सो त्यामुळे लग्नाचा पण विचार कधी केला तुम्ही? कारण का आपण जेन्झीच आहोत है ना, तसं म्हटलं तर. नाही, मी 60 आहे ना ग, मी तुमच्यापेक्षा खूप खूप मोठी. त्यांना कधीच करायचं होतं लग्न. मीच म्हणलं माझं वय कमी आहे, जरा थांबा. नाही पण बरोबर आहे म्हणजे. पण ना आता खूप आपण त्या गोष्टीला खूप असं किचकट करून ठेवलंय की कन्फ्युजन आणि हे सगळं, पण ते डिसिजन पर्यंत कधी पोहोचलात? नाही, लग्न करायचं नव्हतं वगैरे असं माझं काही इंडिव्हिज्युअली नव्हतं, ते करायचंच होतं कधी ना कधीतरी. म्हणजे ही जेव्हा नव्हती लाईफमध्ये, लहानपणापासून माझं होतं की हां वयात आल्यानंतर की लग्न करू आपण एखाद्या पॉईंटला जाऊन, तर त्यामुळे ते करायचंच होतं. पण हिचं आता काय झालं आमचं की आम्ही 7 वर्ष ऑलरेडी झाली आहेत. आता प्रॉपर लग्नाचा डिसिजन आता गेल्या 1-1.5 वर्षात आम्ही असं फिक्स घेतला घरच्यांनी वगैरे भेटून वगैरे. पण आता अजून किती थांबायचं म्हणजे, आणि का थांबायचं आता अजून? म्हणजे आहोत इतकी वर्ष एकत्र, बऱ्यापैकी ओळखले. तसं तर आपण पूर्ण कधीच ओळखू शकत नाही स्वतःला, पण बऱ्यापैकी ओळखलं असल्यामुळे म्हणलं आता करून टाकूया. येस. पण तुमच्यात भांडणं कोणत्या गोष्टीवर होतात? कुठल्याही गोष्टीवर कुठलंही ही भाकरी मी एवढीच का आता खाल्ली आहे असे याच्यावर नाही होऊ शकतात. म्हणजे मेजर ही निघून वगैरे जाईल हॉटेलच्या वर इथपर्यंत आता. हा म्हणजे एकदा तर आम्ही काय केलं, आमचं कसं भांडण, आम्ही असं जागा कशा की इथे तुम्हाला प्रपोज, इथे तू पहिली नाही तुला आठवत तिथे आपण कसे भांडलो होतो, तुला आठवतं इकडे तू गाडीवरनं ऍक्टिव्हवरनं उतरली होतीस आणि निघाली होतीस वगैरे, अशी आमच्या मेमरी. एकदा आम्ही काय केलं माहितीये का, हे खूप चुकीचं आहे, मी अजिबात प्रमोट नाही करत आहे, पण एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, उपम्याची ऑर्डर दिली आणि तो म्हणत होता, आणि सकाळचे मी ट्रेनवरनं विदर्भ एक्सप्रेसवरनं येते, ती सकाळी 7 वाजताच येते, 6:15 काहीतरी झालं तर त्यांचं बिचारांचं ते असे वगैरे करून उठले होते, उडपी विहार का काहीतरी असे विसे करून की मॅडम 10 मिनिट जल्दी दो मेरा शूट आहे वगैरे कर, तेवढा उपमा करके दे सकता हूँ वगैरे असं केलं त्यांनी. आणि आम्ही दोघांनी ऑर्डर वगैरे तो करायला गेला, आमचे कचा भांडण, मी रागातनं उठून गेले, हा रागातनं उठून गेला, आणि मग थोड्या वेळाने आमचं कचा भांडण. 1 तासानंतर उपम्याची ऑर्डर दिली होती ना रे, आला असेल उपमा घेऊन काय झालं काय काहीच माहिती नाही. म्हणलं चल गुपचूप इथून, तो मार खाण्याचे परत त्या हॉटेलला मी आज तागायत नाही गेलो, तो उपमा फेकून मारेल आमच्या तोंडावर. प्रेमाला उपमा नाही. पण एक जेलोफाय लाईफ टाइम आहे आता. एक गोष्ट चांगली ही आहे की आमचं जितकं पटकन भांडण होतं तितकंच ते आम्ही पटकन एकत्र पडतो. ज्या अर्थी बाहेर जाऊन तुम्ही बोललात की उपमा राहिला, तुमचं मिटलं होतं. आणि हा ना काही झालं ना, साक्षी तू खाऊन घे जरा. हिचे अर्ध्याहून जास्त चिडचिड तर भुकेमुळे होते अगं, वेळेत खायला नाही मिळालं की. आणि एकदा ना असं रडत एकदम भांडण झालं तरी रडत म्हणजे माझी काय अपेक्षा, वेळेत खाऊ घालत बस एवढी अपेक्षा आहे. चल मॅगडी इथे मॅगडीत खाऊ घाल. आणि काही बरं कधी ना आपलं खरंच सटकलेलं असतं, ते थोडं खाऊन घे, तू चहा पिते का, अरे नाही प्यायचा यार, खरंच मुद्दा डिस्कस करतोय, हा थोडं खाऊन घे तुला बरं वाटेल. आईची झलक दिसते. हा म्हणजे थोडं खाऊन, आईचं पण असं खा. हो आई आहेच तो माझी आई. आम्ही एकमेकांसाठी सगळंच आहोत आता इकडे, कारण तिचे आई बाबा एवढे लांब आहेत, माझे आई बाबा कधीतरी येतात, त्यामुळे आता काय ऍडजस्ट भांडणं तर कुठल्याही नात्यामध्ये होतातच, आणि तेच मला असं वाटतं जिवंत ठेवतं. करेक्ट. पण परत फिरून आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे, हा एकमेकांबद्दलचा एक काय पॉईंट आहे की नाही, पण हा एक पॉईंट क्वालिटी आहे ना की जी परत यायला भाग पाडते त्या व्यक्ती, राहूच शकत नाही एकमेकांशिवाय. हा एक पॉइंट आहे की हा आता निघून गेला तर अरे असं कसं, मी नाहीच इमॅजिन करू शकत. तर हाच एक पॉइंट आहे की नाहीच राहू शकत. आणि मी या बाबतीत थोडा असा आहे, तिचं आधी सुरुवातीला असं व्हायचं की भांडण झाली की तू तुझं जा, बस मला माझा वेळ दे, आपण एकमेकां. माझं तसं नाहीये, आपण भांडत राहू पण माझ्या समोर राहून माझ्याशी भांडत राहा, तू लांब जाऊ नको माझ्यापासून. आणि हा मनवतो, प्रॉपर मनवतो. मी याला फार मनवत नाही, पण हा याचं काय माहितीये का, आत्ता भांडण झाली आत्ताच सॉर्ट कर. माझं असं की थोडा वेळ दे ना भाई मला, पण त्यांनी ती सवय माझी मोडूनच टाकली. तर आत्ता बोल. अरे नाही बोलायचं आत्ता, मला जरा वेळ दे. मी अशी मुलगी होती की जरा वेळ दे, नाही ठीक आहे मला नाही बोल. मग यांनी ती सवयच घालवली म्हणजे आता माझे असतं, तू पण बोल. चांगली गोष्ट आहे ना.
मग आम्ही तेवढं अर्धा पाऊण तास होतात आमची भांडणं, मग त्याच्यानंतर पण आजचं भांडण उदाहरण नाही आमचं कधीच गेलंय ती आजपर्यंत. चांगली गोष्ट आम्ही लांब लांब जरी फोनवर असू, ती मुंबईत मी पुण्यात असेल, आम्ही फोनवर भांडून 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 तो झोपायच्या आधीचा फोन झोपायच्या आधी 4 वाजेपर्यंत भांडू, पण झोपायच्या आधी सॉर्ट करून भांडू. सो आमचं ते एक आहे की आमचं 1 दिवसाच्या वर भांडण नाही कुठलं, म्हणजे 2-2, 3-3 दिवस आम्ही बोलतच नाही आहोत वगैरे असं नाही, म्हणजे राहूच शकत. आता काय झालंय ना, प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, खूप सवय झाली एकमेकांची. एक दिवस हा कुठेतरी आईबाबांसोबत फिरायला बाहेर जातो किंवा मी जातो तेव्हा फोन जेव्हा लागत नाही, अरे यार फोन नाही लागत आहे किंवा काय, सो ती सवय झाली आहे माझी, आदत है वो मेरी. मला वाटलं आता शायरी विरी नाही म्हटलं जाऊ दे, कशाला उगाच शायरी वगैरे नको. पण मला सांगा, तुमच्या दोघांमधला आता एक बरंच अशा क्वालिटीज आहेत की ऑपोजिट आहेत, पण काय क्वालिटीज आवडतात एकमेकांमधल्या की ये किसी और में नहीं देखा? स्वभाव तिचा हां, जेन्युनली किती प्युअर आहे आणि प्युअर, म्हणजे शुद्ध सोना सारखा स्वभाव आहे तिचा. म्हणजे जर अतिशयोक्ती होईल, वेगळा व्हिडिओ काढून देईन तुला सारखं बघत भांडलं की हा, दाखव. लग्नात आपण लूपवर प्ले करत राहू. शुद्ध भांडलं की सोन्यासारखा दाखव. स्वभाव, काय बोलला होतास शुद्ध आठव. एखादं शुद्ध तूपवाला वगैरे तिथे ब्रँडिंग पण नाही, तिचा स्वभाव खरंच डोकं बरं. अतिशयोक्ती करू नको. ठीक आहे. ठीक आहे. हा, तर आपण शुद्ध ह्याच्या स्वभावावर होतो. खूप चांगला स्वभाव आहे, जॉली आहे ती खूप. आणि तिचं कसं आहे, माझे 12-15 वर्षांपासूनचा एखादा माझा मित्र असेल आणि तेही 12 मिनिटात त्याचे बेस्ट फ्रेंड होऊ शकते, एवढं तिच्यामध्ये पोटेन्शियल. त्याचे सगळे मित्र माझे मित्र आहेत. आणि मला ते थोडंसं बॉन्डिंग व्हायला कोणाशीही मला वेळ लागतो. म्हणजे याचा एक मित्र आहे श्री फुगे, जो याचा लहानपणीपासूनचा मित्र आहे, म्हणजे अगदीच बालवाडी पहिली दुसरीत असल्यापासूनचा मित्र. असल्यापासून. तर तो मला भेटून एक 15-20 मिनिटं झाल्यानंतर, वहिनी तुम्ही फक्त बोला, याला चौकात मारणार जर याने तुमच्यावर चीटबीट केलं तर. झालं आमचं. म्हणलं बघ तुझा बेस्ट फ्रेंड काय म्हणतोय. एवढं आश्वासन मुलीला पुरेसं असतं. हा बस, तू आपली बहीण. म्हणलं ओके डन. हा तुझा मित्र आहे? हा माझा मित्र आहे. हा मित्र. वाव. आणि हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे काय बात आणि आहे. खूप छान आहे. आणि खूप चांगला आहे स्वभाव. हा, परत एकदा अशर कर की जवळचाच मित्र आहे ना, नाही नाही की नाही, इथे नाही सांगितलं की चौकात मारेल. नाही नाही नाही. नाही नाही, खरंच खूप जवळचा मित्र पण आहे. असा मित्र आहे की मी चुकलो तो मला खरंच मारू शकतो, हा खरंच मारेल तो. आणि तो चुकला तर मीही त्याला मारत असतो. त्यामुळे मारामारी करत असतात. आणि त्याची क्वालिटी सांग मला तू. हा त्याची क्वालिटी राहिली नाही का. स्वभाव तर आहेच, पण मी जे तुला म्हणलं की मी काही झालं तरी अथर्वला फोन करते, यासाठी करते कारण मला माहिती की या कुठल्याही सिच्युएशन मधनं 2 शिव्या घालून का होईना हा बाहेर काढेल. म्हणजे माझी बोट तुटली तरी, म्हणजे नख सॉरी बोट नाही तुटली, नख तुटली तरी त्याही सिच्युएशनला तो इतका काम, आणि म्हणजे ते रक्त होऊन त्याचा टी शर्ट भरला, माझा पूर्ण फ्रॉक भरला होता. बट तो असं होता ठीक आहे, त्यांनी माझा चेहरा एकीकडे घेतला होता, तिकडे बघू नको खूप रक्त आहे किंवा काय. तर अशी ही एकच सिच्युएशन झाली. पण अदरवाईज तो छोट्या सिच्युएशन किंवा मोठ्या सिच्युएशन मधनं फायर ब्रिगेड सारखा येतो तो माझ्या यात, की चल आपण करू सगळं सॉर्ट. सो मला ही गोष्ट त्याची खूप आवडते की मी कुठेही फसलेली असेल जगाच्या पाठीवर, तो मला बाहेर काढायला येणार. क्या बात आहे, खूप गोड झालं. पण मला आता काय बदलायला आवडेल दोघांना एकमेकांच्या स्वभावामधलं? नाही, मला नाही बदलायला आवडणार. ते चल खोटं नको बोलू. थोडं माझं काय आहे, जरा मला ओसीडी वगैरे नाहीये, पण मला घरात थोडी जास्त स्वच्छतेची आवड आहे. आणि ही सगळ्यात लहान मुलगी हिच्या घरी असल्यामुळे बाकीच्या मोठ्या बहिणी, आई, काकू या सगळं करणाऱ्या होत्या आणि ही पसारा घालणारी होती. तर त्यामुळे थोडं तिचा ते आता थोडं मी सुधारण्याचा आणि प्रयत्न हा स्वभाव फार कटकट करतो पसाऱ्यावरून, हे इथे ते जनरली उलट असतं बघ, मुली असं हे असतात आणि रील बिल आपण बघतो ना, आमचं जरा उलट आहे थोडंसं. फार कटकट कर, हे इथे का हे असा दिवा का ठेवलाय, हा जरा असा पाहिजे ना, अरे नाही ठेवायचा यार, तसाच छान वाटतो. नाहीच, हा स्वभाव मला बदलायला आवडेल. मी काय म्हणते आपण डील करू, तू माझ्यात पडू नको, मी तुझ्यात पडत, विषय संपला. काही नाही, तू पसारा घाल. अगं तुला माहितीये का, आता गाडीत बसतो ना, तर समजा आता मी असं फोडलं, रॅपर असं फोडलं, ते बाहेर टाक. अरे कारण मला माहिती ती तिथेच टाकणार, माझ्या तिथे गिअरच्या इथे. अरे मला खावतं ते असं फोडलं, असा आवाज आला की बाहेर टाक. अरे थांब, चिप्सचं पाकिट बाहेर टाकू मी, का मी स्वतःला टाकू बाहेर. तर त्याचं ओसीडी आहे त्याला बहुतेक. येस, पण तुम्ही म्हणालात तसं की सिरियलच्या सेटवरच तुम्हाला कळलं होतं की आपलं काहीतरी आहे बाबा, एक बॉन्डिंग आहे वेगळं, पण एक पॉईंट लागतो ना की नाही शी इज द वन.
तो पॉइंट एक काय जाणवला त्यावेळेला तुला दोघांना पण? त्यावेळेला मला तेच म्हणजे एकतर याचं क्रेडिट मी थोडंसं महेश कोठारे सरांना पण देईन, कारण त्याच्या आधी मी बालकलाकार म्हणूनच काम करत होतो. त्यांच्याही बरोबर मी 2 सिरियल केल्या होत्या. पण विठू माऊलीच्या वेळेला ते मला म्हणाले, अथर्व कोठारे विजनने तुला मोठं केलं आहे, मी तुला मोठं केलं आहे, तुझं पहिल्यांदा लग्न होतं त्यांच्या स्टाईलमध्ये, ते असे म्हणाले. म्हणलं ठीक आहे. आणि ही होती जिच्याबरोबर लग्न केलं. सो तिथून मला ते सुरू झालं होतं सीनमध्ये. पण रियालिटीमध्ये तिचा तेच स्वभावच मी सांगेन, एकच उत्तर आहे की लोकांची वागणं बघून आणि अभिनय पण बघून आणि सेन्स ऑफ ह्युमर तर जबरदस्त आहे. कारण हो खूपच चांगला आहे. सतत हसत असते, हसवत असते, टाइमपास करत असते. तर मला असं हॅपी गो लकी पर्सन खूप आवडतं. क्या बात आहे. तू असं तयारी करून घेतलीस का त्याच्याकडनं? नाही 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 हिच्यात स्क्रिप्ट घेऊन आलो ते नाही बोललास, ते बोलते. ते राहिलं. 5 नंबरचा मुद्दा नंतर आहे बराच वेळ. येस, आता तू सांग मला काय प्रश्न होता का? की तू एवढी वाहवत गेलीस तेवढं छान. मग माझं कौतुक तर मी एन्जॉय करत होते. येस, काय पॉईंट तुला वाटला? मला असं वाटतं की खूप कलेक्टिव्ह पॉईंट्स असतील ना, की जेव्हा वाटलं की अथर्व इज द वन. मला तो खूप सांभाळून घ्यायचा, म्हणजे सेटवर पण म्हणजे काय व्हायचं माझं इतका म्हणजे असं होतं माझ्या या स्वभावामुळे, म्हणजे ते मी आनंदी असते पण समोरचे मला जज करतात की अरे अशी काय इतकी काय लाऊड किंवा हे. आणि तेव्हा नवीन इंडस्ट्रीत असल्यामुळे की ही कालची आलेली मुलगी एवढी काय तुडतुड. सो त्यांनी मला जज नाही केलं. सो त्यामुळे काय व्हायचं सगळे लोक मला ही अशी काय, तर मी थोडी एकटी पडायला लागले. त्या वेळेला त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि स्पेशली सांगू की मला जेव्हा मी आजारी पडायचे किंवा तो तितकं आपुलकीने माझं करायचं ना, म्हणजे एक दाखवणं वेगळं असतं. चॉकलेट घेऊन येणं हे वगैरे ते ही वेगळी गोष्ट. पण जेव्हा तुम्ही मनापासून एखाद्याचं करता, तुम्ही डे नाईट शूट करताय, तुम्ही दवाखान्यातून मला बघताय, तुम्ही मधला जो म्हणजे 2ची सुट्टी असते ना त्याच्यात पण तो येऊन, मी ॲडमिट होते तेव्हा, त्यात पण तो येऊन जेवायचा नाही सेटवर, तो इथे यायचा माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचा आणि इथे येऊन माझ्यासोबत खायचा दवाखान्यात मी जेव्हा ॲडमिट होते. कारण माझी आई दूर राहते यवतमाळला, तिला यायला जवळजवळ 1.5 दिवस लागला, म्हणजे 14-15 तासांचा प्रवास आहे. सो त्यावेळेमध्ये तो होता माझ्यासोबत. सो त्यावेळेला माझं असं झालं की यही आहे. ऑडियन्स असंच करून बसले असणार हा व्हिडिओ. पण नाही असे प्रोडक्ट बनले पाहिजेत ना. हा मॅरेज मटेरियल आहे. मला म्हणते मॅरेज, तू म्हणजे घुमानेवाला नाहीये, मॅरेज मटेरियल आहे. क्या बात आहे. सो ह्याच पॉइंटला आपण एक रॅपिड फायर गेम खेळूया. वा. ठीक आहे, रॅपिडली उत्तर अपेक्षित आहे. रॅपिडली. ठीक आहे. पहिला आय लव्ह यू कोण म्हणाल होतं दोघांपैकी? मी. हा आणि कसं, कुठे? एअरपोर्टवर. हा तेव्हा. करेक्ट. ओके. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? हाच. हो. ओके. राग पटकन कोणाला येतो? काय माहिती साक्षी. कोण आहे हे काय माहिती. ओके. सॉरी पहिला कोण? सॉरी यार, हा प्रश्नच का मी टाकला. 1 मिनिट. याची चूक असेल तरी हाच, माझी चूक असेल तरी हाच. त्याचं कारण आहे वेगळं. माझी चूक असेल तर मी सॉरी म्हणतो, हिची चूक असेल तर मी हिला त्या चुकीवरनं इतकं बोलतो की तू हे का केलं, असं केलं, तुला कळत नव्हतं, समजत नव्हतं, की मग नंतर ही मला त्याचा गिल्ट येते की तू इतकं बोललास. मग मी त्याच्यासाठी सॉरी म्हणतो की हो मी एवढं बोलायला नको. सॉरी, विषय काय आपल्यापर्यंत सॉरी पोचलं, बरं ठीक आहे माझ्याकडनं पण चूक आहे, सॉरी माझ्याकडनं पण चूक झाली, विषय संपला. हे जे एक्सप्लेनेशन मस्त होतं तुझं की गाडीने युटर्न घेतला. नाईस. बरं, तयार व्हायला सर्वात जास्त वेळ कोण घेतं? हा म्हणजे मुलींना तयार व्हायला बेसिकली खूप गोष्टी, म्हणजे हेअर असतं, मेकअप, हे ते, हा उगाच काय माहिती काय करतो, वेळ घेतो. बेटर कुक कोण आहे? व्हेज मध्ये ही, नॉन व्हेज मध्ये मी. हो. मी प्युअर व्हेज आहे, हा नॉन व्हेजिटेरियन आहे. याचं हा बनवतो, माझं मी छान बनवतो. हे तुमच्यात बघण्याचा कार्यक्रम झाला होता का? ते सुपारी वगैरे फोडतं असं काय झालं होतं? गेट टुगेदर म्हणजे आई बाबांची भेट झाली. हा, त्यांची बोलणी, कांदेपोहेचा कार्यक्रम, कांदेपोहे वगैरे नाही झाले, असं नॉर्मलच भेट झाली. नाही म्हणजे मला असं वाटलं की हिने काय बनवलं असेल. नाही त्याला बनवलं, मला बनवलं, ते हातेच खूप आहे. माझा पुढचा प्रश्न मी स्किप करते, राहू दे. नाही, असा प्रश्न होता की आर्ग्युमेंट्स कोण हे करतं, जिंकतं? ते तुला उत्तर कळालंय का ऑलरेडी? जाऊ दे. स्किप द क्वेश्चन, फ्लिप द क्वेश्चन. बरं, सर्वात जास्त फूडी कोण आहे? मी. ओके. बरं, प्लॅनर म्हणजे आता डेट प्लॅन करायची आहे,
कोणी सर्वात सुंदर डेट प्लॅन केली आणि कोण करू शकतं? चला या डेटबद्दल सांगा तर मला. 25वा खूप खूप आहेत, हां म्हणजे असंख्य. आता 7 वर्षांमध्ये किती डेट. म्हणजे प्रत्येक बर्थडे तर आहेच तिचा. हा, पण माझा 25व्या बर्थडेला त्यांनी छान एक असा कॅनोपी कॉर्नर असं एका हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये canopy केला corner. होता आणि त्यानंतर तिथे छान 25 गिफ्ट ठेवले होते माझ्यासाठी आणि असं छान केलं होतं. त्यामुळे तो प्लॅनर खूप चांगला आहे आणि तो माझा एकही वाढदिवस असा झालेला नाही की त्याच्यात मला सरप्राईज किंवा ओ असं नाही झालेलं आहे. आणि मी त्याचा आय थिंक 2-3च वाढदिवस असे छान केले, कारण मी प्लॅनर वर्स आहे. मी त्यालाच जमले, ऐक ना तुला हे आवडेल का, तुला ते प्लॅनर वर्स नाही, हिचं नशीब साथ देत नाही प्लॅनिंग मध्ये. हिला मागच्या एका बर्थडेला 2 वर्षापूर्वी नाही, मुलींचं जरा असं असतंच या बाबतीत. ही शूट करत होती कुठल्या तरी सिरियलचं, कुठल्या माझी माणसाचं बहुतेक शूट करत होती. तर त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मी बाबासाहेबांच्या शोचं शूट करत होतो आणि माझ्या घरी रात्री 12 वाजता माझ्या जवळचे काही मित्र, माझे आई बाबा पण होते, ही पण आली आणि हिनी येताना एक फ्रूट केक घरी बनवून, म्हणजे ही आउट टाइम घेऊन 7 वाजता स्वतःच्या घरी गेली. ही वेगळी राहते ऑब्व्हियसली, तर आमचं लग्न झालं नाही, आम्ही एकत्र राहत नाही, ती वेगळी राहते. तर तिच्या घरी तिने फ्रुट्स वगैरे आणून असा जेली टाईपचा एक छान असा तसा हलत असतो बघ तसा केक बनवला, ती घेऊन आली. मी बाहेर हॉलमध्ये बसलो होतो, म्हणलं साक्षी किचनमध्ये काय करते? तर माझी आई आली, अरे ती रडतीये. म्हणलं काय झालं रडते? तर तिने तो प्लेटमध्ये काढताना तो अख्खाच्या अख्खा केक सिंकमध्ये पडला, सटकला तो जेली. तो जेली सटकली आणि ती रडायला लागली. आता एवढी मेहनत घेऊन ती लिटरली कोणीच, तो असं वरची वरची फळं खाल्ली आम्ही थोडी, पण आता ते पण याचं कौतुक आहे की सगळेजण म्हणतात की नको आता सिंक मध्ये पडलं, तरी नाही, तिने एवढ्याने वळून आणलं. तर मी थोडासा बाजूला करून त्यांनी त्यातलाही केक खाल्ला बर्थडेचा, आणि त्यांनी पहिला केक तोच कट केला. वाव सो एकदम असं असं झालं मला. यार, कमाल आहे भाई. तू आधीच बुक केलंच आहे, बरं झालं. हो, मी रुमालच टाकला. भांडणं कोण उकरून काढतं? नाही, मी म्हणू शकतो इथे. मी कधी कधी हो, कधी कधी मी काढतो. म्हणजे काही काही गोष्टी चिडवतो मी थोडं असं तिला. कधी कधी ती मजा ती चिडण्यात तो रूपांतर खूप होतं. गंमत करतो माझी, खूप मज्जा मज्जा करायला जातो आणि मग तिकडं कधीतरी मला आवडत नाही आणि म्हणजे कधी मूड नसतो तर मग जरा ते ओके. तो काढतो बरेचदा. चिडवतो बेसिकली, भांडणं उकरून नाही काढत. भांडणं मी सुरुवात मीच करते, पण त्याला कारणीभूत हा असतो. बरं, मेजर इव्हेंट्स कोण विसरतं दोघांपैकी? बर्थडेज म्हणा किंवा तिला माझा मोबाईल नंबर आत्ता मागच्या 1-2 वर्षात पाठ झाला. पण तो जमाना पण गेला आता मोबाईल नंबर पाठ करायचा. एक पण अरे पाठ करून घेतला माझ्याकडे, हो. बघ हे कर. पण ही विसरते, म्हणजे हिच्या काकूचा काकांचा बर्थडे पण विसरू शकते. लोकांचा स्टेटस बघून आपल्या काकूचा मी आईचा पण birthday आईचाही विसरते ती तिच्या. पॅम्पर्ड कोण आहे दोघांपैकी जास्त? मी, हा, कारण मी म्हणजे आमच्या एकमेकांमध्ये विचारते कसं ओव्हरऑल विचारते. ओव्हरऑल पण सांग आणि दोघांमध्ये पण. ओव्हरऑल मी, कारण मी आई बाबांचा एकुलता एक आहे घरातला. आईचा लाडका आहे, बाबांचा, आजींचा, माझ्या दोन्ही लाडका आहे. त्यामुळे लहानपणापासून आणि या इंडस्ट्रीत असल्यामुळे कौतुक बरीच झाली आहे. त्याचा म्हणजे त्यांनी हवा नाही कधी डोक्यात जाऊन दिली, पण गरजेचं तेवढं कौतुक केलं. आणि आमच्यामध्ये पॅम्पर मी हिला जास्त करतो. सो थोडं फॅमिलीकडनं मला आणि थोडं याच्याकडनं मला. सो असं आहे. वाव, भारी. पण मला हे कळलं की ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट आपण असं म्हणतो, आणि आत्ता आपण इतकं किचकट केलंय सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, मग लग्नाचा विचार करणार, त्याच्यामध्ये म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हतं की तुमचं ऑपोजिट पोल इतकं ऑपोजिट पोल आहे. पण कमाल आहे. मला सांग, इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा कोणाला सांगितलं तुम्ही रिलेशनशिप बद्दल? आमच्या इमिजिएट टीमला, विठू माऊलीच्या अजिंक्य राऊत होता. म्हणजे त्यांना कळलंच होतं बेसिकली. म्हणजे ते काही आम्हाला वाटायचं की यांना कसं कळणार किंवा कसं कळेल यांना, पण त्यांना कळत होतं ऑब्व्हियसली. म्हणजे आम्ही दोघंच जण कोपऱ्यात जाऊन बोलायचो किंवा हे करायचो, त्यांना सगळ्यांना कळत होतं की यांचं काहीतरी चाललंय म्हणून. आणि मग पण त्यांनाही ते वाटलं होतं की जसं बाकी काही लोकांचं आपण ऐकलं की ते शो पुरतं असतं, नंतर काय तू तुझ्या मार्गाला मी, तसं लोकांना वाटलं होतं आणि हे आम्हालाही कळत होतं त्यांना वाटतंय. पण मग आम्ही ते खोटं ठरवलं. ठरवलं. राईट. मला सांग, 7 वर्षांमध्ये आत्तापर्यंत एक अशी मोमेंट जी कायम तुमच्या लक्षात राहील दोघांची, की ही अनफॉर्गेटेबल आहे, कधीच नाही विसरणार? अशा खूप आहेत. खूप आहेत. अशा 7 वर्ष असल्यामुळेच हा प्रॉब्लेम. एखादं वर्ष असतं तर ती एकच असते. आता त्या इतक्या आहेत ना, इतक्या. माझ्यासाठी तर म्हणजे विठू माऊली करत असताना माझं हाताचं ऑपरेशन झालं होतं, माझं लिगामेंटचं इकडे हे प्रॉब्लेम झालं होतं.
तर त्यामुळे मी हॉस्पिटलाइज्ड होतो आणि ही एका दिवसासाठी सुट्टी घेऊन, आणि तेव्हा हिने सेटवर नव्हतं सांगितलं की मी अथर्वला भेटायला चाललोय. आता सगळे टीमच आली असती अख्खी, किंवा हिला सोडलंच नसतं की को ॲक्टरच आहे जस्ट, तर काय. पण ही खोटं बोलून सुट्टी घेऊन पुण्याला येऊन मला बघून मग गेली होती परत. सो ते मला तेव्हा खूप स्पेशल वाटलं. इतक्या इनिशियल स्टेजला असं कोणी करत नाही. जनरली सिरियलमधले लोक आपण कसा विचार, माझा पर डे वगैरे असे विचार करतो, ते तेव्हा तिने तसं काही विचार केला नव्हता. सो ते मला जसं ह्याचं तुझ्या आईसोबत बॉन्ड आहे, तुझं त्याच्या फॅमिलीसोबत किती छान बॉन्डिंग आहे. माझं त्याच्या आई आणि बाबा दोघांसोबतही आहे. म्हणजे ते खूप चिल लोक आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो ना सासू आणि सासरे, तर असं ऍक्च्युली नाही आहे. ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ते चिल असतात. किंवा मी त्याच्याकडे गेल्यानंतर तो जर मला काही चिडवत असेल, त्याची आई म्हणते नाही तिच्याशी असं नाही बोलायचं. किंवा मी गेल्यानंतर आपण आता असं नवीन नवीन सून आपण असं जरा हे करतो की काकून काही मदत वगैरे करू, गुपचूप बस. त्यांचं असं बस मी तुला गरम गरम. मी बाहेर हॉलमध्ये बसलेली असते, त्या गरम गरम फुलके माझ्या ताटात येऊन वाढतात. त्यामुळे चिल आहे. त्या दोघांची माझं छान बॉन्डिंग आहे. म्हणजे आता इतके वर्षही झाले त्यामुळे छान आहे. मला असं काही वेगळ्या घरी जाते किंवा असं त्याच्यामध्ये कारण पण असं आहे की आईनेच लहानपणापासून मला या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जाणं, बरोबर लोकांशी भेटणं, त्यामुळे किती कष्ट आहेत तिला माहिती आहे. आणि ती स्वतः आता मराठी लिटरेचरमध्ये PhD करते. आई ती शिक्षिका होती. बाबांचा माझा बिझनेस आहे, ते मार्केटिंग आणि सेल्समध्ये होते. सो त्यांना ते सगळं इंडस्ट्रीतलं वातावरण माहिती आहे की आता आपण सांगू नाही शकत की मी रात्री 9ला पॅकअप होईल, 8:30ला मला कळेल की आता 2 वाजेपर्यंत कर. त्यामुळे तिला ते सगळं माहिती आहे. म्हणून तिचं म्हणणं आहे कामं करत असताना तुम्ही बाकीचे उद्योग मेहनत करू नका. घरी रिकामे बसले असाल तर ती मलाही कामाला लावते, ती हिलाही लावेलच. तर त्यामुळे करेक्ट. पण दोघं पण आपण ह्या फील्डमध्ये असल्यावर ना ते एक बॅलन्स राखणं खूप इम्पॉर्टंट आहे. वेगळ्या फील्ड असतात तेव्हा आपण समजू शकतो की फील्डच वेगळी आहे, पण एकाच असं म्हणजे कामही सेम, मीडियम सुद्धा सेम. तर थोडं सेम ठेवणं स्वतःला, किंवा ते कुठेही क्लॅशेस नाही झाले पाहिजेत, किंवा ते कुठेही जेलिसी नाही आली पाहिजे नात्यामध्ये. तर तुम्ही स्वतःला काही एकमेकांचं तुमचं कॉन्व्हर्सेशन झालंय का की खूप काय झालं. उलट मला म्हणजे निष्कर्ष आमचा असा निघाला इतक्या वर्षांमध्ये की उलट एका इंडस्ट्रीमधलं असणं हे खूप इझी आणि खूप चांगलं आहे. कारण एक व्यक्ती समजा ही IT पार्कमध्ये एखाद्या जॉब करते, हिला 9 to 6 ची सवय, 6चे फार तर फार 6:30 होतात. अशा वेळेला समजा मी तिला रात्री 9 वाजता फोन करून अचानक म्हटलं की आता मला 2 वाजणार आहेत, शिफ्ट एक्सटेंड झाली आहे, हिला काहीच कळणार नाही ना. ती भांडायला लागेल माझ्याशी की अरे असं कुठे असतं, आमचं तर काम 6 ते 7 ठीक आहे, तुझं 9 ते डायरेक्ट तू 5 तास एक्सटेंड करतो. तर हे छोटे मोठे प्रॉब्लेम्स, मग तेव्हा माझ्या कामावर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होणार. ते सगळं समजावणं डिस्टर्ब होणार. सेम माझ्या बाबतीत. कारण मी ज्या घरी सून म्हणून जाईल त्यांना काय वाटणार की सणासुदीला मुलगी घरी असली पाहिजे, सून घरी असली पाहिजे, जे की माझं नाही पॉसिबल होऊ शकत. गुढीपाडव्याला मी घरी असेलच की नाही, किंवा दिवाळीच्या दिवशी पण मी घरी असेलच की नाही हे पण नाही आपण सांगू शकत. आणि जॉबमध्ये कसं माझं काम नाहीये, माझं पैसे नका देऊ, मी निघतो असं म्हणून आपण ऑफिसमधनं बाहेर जाऊ शकतो. इथे आम्ही कॅमेरा समोर दिसत असल्यामुळे एक मी घरी गेलो तर 100 लोकांना त्या दिवशी घरीच जावं लागेल. माझ्याशिवाय कसं लोक शूट करणार. तर त्यामुळे हे खूप अवघड आहे. ही फील्ड खूप पेशन्सची आहे, पण खूप सेफेस्ट फील्ड आहे. इनफॅक्ट तिच्याही आईबाबांना अनुभव असेल किंवा माझ्याही आईबाबांना अनुभव आहे लहानपणापासून, की लोक हे म्हणतात की तिकडे मुंबईला पाठवायचं तर बघ जरा ते फील्ड असं आहे, व्यसनीच होईल, लफडीच करेल, असे घाबरवणारे आजूबाजूला आपल्याच असतात. पण हे जे अफेअर्स आहे, म्हणजे आता मी खूप वेगळं थोडं विषयाला सोडून बोलतोय, पण असं आहे व्यसनी होणं आहे किंवा वाईट मार्गाला जाणं, हे ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रत्येक फील्डमध्ये आहे. कॉर्पोरेट ऑफिसेसमधलं फक्त ते बाहेर येत नाही कारण त्यांच्यासमोर मीडिया किंवा बाकी कोणी नसतं. आमचं ते बाहेर येतं कारण आम्ही ओपन असतो, आम्ही पब्लिक फिगर असतो. पण हे प्रत्येक ठिकाणी आहे. तर त्यामुळे आपण आपलं कसं स्वतःला कंट्रोल करून सगळं संस्कार आपले जपतोय आपल्यावर. व्हेरी ट्रू. भारी यार. म्हणजे फन पण आहे, इंटेलेक्च्युअल बोलणं सुद्धा आहे. आणि आता ऑलमोस्ट एका महिन्यावर लग्न आलंय, बटरफ्लाईज आहेत पोटात आणि खूप है ना, खूप म्हणजे बटरफ्लाईज पेक्षा आहे ना प्रेशर खूप आहे ग. हे काम ते काम ते काम ते काम. आय थिंक बटरफ्लाईज तेव्हा असतील जेव्हा सगळी कामं संपतील आणि मी घरी जाईन, माझ्या यवतमाळला जाईन, तेव्हा ते सुरू होईल की ओ आता लग्न आहे. अजूनही आम्ही कामाबद्दल डिस्कस करत असतो, कारण की हे राहिलंय ते राहिलंय, हे फिक्स व्हायचं. जेव्हा सगळ्या गोष्टी डन होतील तेव्हा आपलं लग्न. तर आम्हाला ते जेव्हा मी बुकिंग केलं किंवा तेव्हा आमचं हेच झालं की लग्नापर्यंत आलो यार. तेच केळवण होतंय आता, केळवण आहे. हो ना.
आणि आता तुझी मालिका संपली, कोण होतीस तू, कोण काय झालीस तू, आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे की प्रत्येकजण कमेंट करत आहे तुमच्या इंटरव्ह्यूजच्या खाली. ऑल्सो ह्या ऑडिशन दरम्यान पण तुमचं रिलेशनशिप सुरू होतं, ऑडिशनलाही तुला त्याची मदत झाली असेल, काय बॅक? ऍक्च्युली झालं काय होतं की मला हे कॅरेक्टर नव्हतं करायचं, म्हणजे विद्या हे कॅरेक्टर नव्हतं करायचं. तर तेव्हा ना माझं असं झालं की ती ना जरा वयाने मोठी दाखवली, आणि माझं असं झालं की एवढी मोठ्या बाईचं म्हणजे साडी वगैरे नेसून वगैरे मला आता नाही, मुलगी पण दाखवली होती. सो मला आता नाही करायचं, आत्ताच नाही करायचं, नंतर जाऊन तर मी करेनच, ते आता ऑप्शनच नाहीये. पण आता तर थोडंसं म्हणजे आत्तापर्यंत माझं तर मागच्या वर्षीपर्यंत कॉलेज गोईंग वगैरे अशी मुलगी करणारी, अरे आता नको असं. पण तेव्हा असं झालं की मला ना फार त्रास झाला की आत्तापासून मग ते ओव्हर थिंकिंग असतं ना की आपण पुढच्या वर्षी मी आई करते, त्याच्या पुढच्या वर्षी मी आजी करायला सुरुवात करेन वगैरे, हे असं वगैरे माझंच सुरू होतं. तेव्हा त्यांनी मला खूप समजावून सांगितलं की हे नको करूस, तुझ्या आयुष्यातली ही सर्वात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. एवढं मोठं प्रोडक्शन, एवढं सगळं स्टारवर तुला म्हणजे वरून एवढे कॉल येत आहेत, तर तू स्टारवर काम करते, स्टारवर तुला विचारते तर तू कर. सो त्यामुळे त्याचा खूप सपोर्ट झाला या गोष्टी. आणि मी जर ही सिरियल नाकारली असती ना, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली असती. मला इतकं त्या विद्या या कॅरेक्टरने किंवा कोण होतीस तू दिलेलं आहे ना, सो ते मी त्यांची ऋणी आहे. आणि इनडिरेक्टली याला पण मी थँक्यू म्हणते की बाबा तू मला इतकं पुश केलं आणि हे केलं. त्यामुळे कारण ती ज्या गोष्टींकडे बघत होती त्या होत्याच, पण ते कॅरेक्टर त्या सगळ्यांमध्ये खूप वेगळं आहे. ती त्या ऑडियन्सशी डायरेक्टली कॅमेराला बघून बोलते, तिच्या विदर्भाच्या टोन मध्ये बोलते. चॅनलनी सांगितलं होतं की हे तुझंच कॅरेक्टर आहे. त्यांनी मला ही पण सूट दिली की तू विदर्भाची आणि तू विदर्भाची भाषा बोल. सो त्यामुळे त्याचं असं झालं की तुला इतकं छान ते तुझ्या 40 सेकंद 1 मिनिटामध्ये तुझ्या आजूबाजूला कोणीच नसणार आहे, कॅमेरा आणि तू फक्त. म्हणजे खूप मोठी गोष्ट असते एका ऍक्टरसाठी. सो त्यामुळे तो खूप त्याने सपोर्ट केला होता. आणि तुझी सुद्धा आत्ताच मालिका संपली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि असेच एकमेकांना पुश करत राहा चांगल्या कामासाठी. आणि जाता जाता एकमेकांना जर थँक्स बोलायचं झालं की जस्ट तू आहेस म्हणून थँक्स, तर ते काय असेल कॅमेरावर? तू आहेस म्हणूनच थँक्स. नाही, ती आहे आणि ती म्हणजे असेलच कायम. पण मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे इमोशनली, प्रॅक्टिकली जो काही माझ्या करिअरमध्ये जो काही सपोर्ट लागला वेळोवेळी, महाराष्ट्राचा सुपरस्टारसारखा शो करत असताना प्रत्येक स्किटच्या आधी डिरेक्टर वगैरे सगळं समजावून जायचे, पण मी फायनल कॉल हिला करायचो की मी अशी स्क्रिप्ट आहे, असं कॅरेक्टर आहे, काहीतरी वेगळं सांग ना की 4 लोकांना, कारण ती कॉम्पिटिशन होती, 4 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं दिसेल. आणि ही जे सांगायची तेच जजेस नंतर बोलायचे की अरे तू ते केलंस ते खूप. प्रत्येक वेळेला तिचं ते जाणवतं की असण्याने खूप पॉझिटिव्हिटी आहे लाईफमध्ये. वाव. मला तर म्हणजे इन जनरल तो सगळ्याच बाबतीत त्याचं काय म्हणतात त्याला सपोर्ट नाही, बट तो आहे, तो तिथे असतो माझ्यासाठी. कुठल्याही गोष्टी सेफ्टी पिन हरवली यापासून ते मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, माझा काहीतरी ऍक्सिडेंट झाला त्यापासून तिथपर्यंत तो माझ्या कम्प्लिटली. आणि तो नसेल तर मग मी अशी होते की अरे आता काय. आणि मी रिलॅक्स असते तो वाजला की. आणि मला अजूनही असं आठवत नाही की मीला कॉल केला आणि बाजूला अथर्व नाहीये. एक मिनिट होल्ड कर, अथर्व हे असं तर हां ठीक आहे. आता लग्नाचं प्लॅनिंग आणि आपल्या सगळे इंटरव्ह्यूज तर आम्ही एकत्र बसूनच करतो. पण कमाल आहात तुम्ही. आणि फोनवरच आपल्या एवढी वेवलेन मॅच झाली होती. आता तर कमाल मजा आली मला. जाता जाता जे परंपरा आहे आपली, तू सुद्धा तयारी केली असेल, त्याची सुरुवात केली असेल रादर, उखाणे. अरे भाजीत भाजी, शेवभाजीची साक्षी माझ्या प्रीतीची. ए हा प्लीज आता ह्याला जुळवून काहीतरी म्हण. अरे लग्न नाही झालं तर नाव केळवणाला मेन घेतात इथून सुरुवात. घे तू, घे बाई पहिलं, मी तोपर्यंत काहीतरी आठवतो. आपण आपली परंपरा नाही सोडायची. बेस्ट करेक्ट. मंगळागौरीचा घेऊ. अरे घे ना. पण आलं अथर्वचं नाव. इकडे फेकले तांदूळ, इकडे फेकले गहू, इकडे फेकले तांदूळ, इकडे फेकले गहू. अथर्व लग्न झाल्यानंतर पाहू. लग्नानंतर काय पाहू? म्हणजे पाहू असंच पाहू एकमेकांना पाहू. हाय कुठेही नाही. अगं काय मी खरंच मी उखाणा पण नाही घेतला. पाहू आपण, जग पाहू, जग पाहू, जग पाहू, जग पाहू, जग पाहू. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. तू छान घे. पण मी राजश्री मराठीचं केळवण पुढचं पाऊलमध्ये. वा वा. राजश्री मराठीचं केळवण पुढचं पाऊलमध्ये म्हणजे
प्रत्येक डिश उत्तम चवीची. वा साक्षी माझी भेटली मला, कृपा त्या विठू माऊलीची. वा वाव वा 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 सगळ्यांना खुश केलं त्यांनी एका उखाण्यामध्ये. हो, खरंच पण किती भारी आत्ता इथले ते जुळवलं इथल्या इथे हा म्हणजे आता कळलं एक्सपिरियन्स का महत्वाचा आहे. तू कोणासाठी रे उखाणे घेतले आधी? उखाण्याचं नाही ग, अँकरिंगच्या एक्सपिरियन्स बद्दल बोलते अच्छा ती. सॉरी. अरे सो असं भांडत हसत खेळत आजचा इंटरव्ह्यू खूप कमाल झालेला आहे आणि आम्ही हे मस्त करतो, मस्त जेवण है ना. आणि तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट. Thank you. मस्त एन्जॉय करा येणारे प्रत्येक वर्ष आणि लग्न मेन एन्जॉय करा आणि असेच भेटत राहा, मजा करू आपण. Thank you so थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.